नवरात्रोत्सव म्हणजे केवळ पूजा नव्हे तर समाजात एकात्मता, आनंद आणि संस्कृती जपणाऱ्या परंपरेचं जिवंत उदाहरणच होय. कोल्हापुरातील रामकृष्ण लॉन इथं सांस्कृतिक आणि पारंपरिक उत्सवाचा उत्सव असलेल्या नवरात्र जलसा दांडिया महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाचं आयोजन हॉटेल सयाजीच्या वतीनं करण्यात आलं. एस न्यूज, विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल, चंद्र साडी एम्पोरियम, बाथ अँड ब्युटी, कुशाल्स फॅशन ज्वेलर्स आणि गुरुकृपा हॉस्पिटल हे सहप्रायोजक होते. या कार्यक्रमाची सुरुवात सयाजी हॉटेलचे डेप्युटी मॅनेजर पियुष घोंगडे आणि कार्यकारी शेफ किशन गुंजाळ यांच्या हस्ते श्री अंबाबाई देवीच्या पूजनानं करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक गरबा आणि दांडियाच्या ठेक्यावर सारा परिसर चैतन्यानं भरला. 3 वर्षांची चिमुकली बालकं, तरुण वर्ग, महिलांचा तसंच वृद्धांचा सहभाग अशा प्रत्येक वयोगटातील लोक या उत्सवात रंगून गेले. विशेष आकर्षण ठरलं ते श्रीकृष्ण रूपात दांडिया खेळणारा बालक. त्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. DJ म्युझिकसोबत पारंपरिक गाणी, उत्कृष्ट लाईट्स, साऊंड सिस्टीम आणि स्थानिक प्रोफेशनल कलाकारांच्या सादरीकरणामुळं संपूर्ण कार्यक्रम उठावदार झाला. या दांडिया महोत्सवात सुमारे 700 जणांनी भाग घेतला होता. गरबा दांडिया, दांडिया अँड गरबा, बेस्ट ड्रेस, जलसा किंग, जलसा क्वीन आणि 45 वर्षावरील स्पर्धकांसाठी बेस्ट सिनियर अशा प्रकारच्या स्पर्धा विविध वयोगटात घेण्यात आल्या. स्पर्धेनंतर विजेत्यांना आकर्षक पारितोषिकं देण्यात आली. स्पर्धेत सॅनडा दांडिया गटानं अतिशय उत्कृष्ट दांडिया खेळाचं सादरीकरण करून विजेतेपद पटकावलं. त्यांना 21,000 रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाचं सुरेख व्यवस्थापन आशिष नागदेव यांनी केलं, तर ऐश्वर्या पवार हिनं नीटनेटकं सूत्रसंचालन करून स्पर्धकांमध्ये जोश भरण्याचं काम केलं. नवरात्र जलसा हा फक्त दांडिया उत्सव झाला नसून कोल्हापुरातील संस्कृती आणि भक्ती यांचं एक सुंदर दर्शन यामध्ये घडलं. गरबा दांडियामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकासाठी हा केवळ उत्सव नव्हता तर आनंद, भक्ती आणि परंपरेचाही संगम होता.